सो पुढचा प्रश्न आहे की तिचं लग्न झालंय. ती म्हणते की माझ्या हसबँडवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांची खूप काळजी करतो. पण मला त्याच्यासोबत फिजिकल व्हायची इच्छाच होत नाही. सो अशा वेळी मी काय करावं? बायकांची जी इच्छा आहे ना ती बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करते. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तो पार्टनर तिच्याशी कसा वागतो. मेल्सची जी डिझायर असते ना ती स्पॉन्टेनियस असते. छान चेहरा पाहिला, फिगर पाहिली, छान कपडे घातलेली बायको समोर उभी राहिली की इच्छा होते. ह्या उलट बायकांचं असतं. अच्छा. माझा पार्टनर माझ्याशी कसा वागतो कसा ट्रीट करतो? किंवा मला ना अशा छोट्या छोट्या गोष्टी साचवून ठेवायची सवय असते. एक 10 दिवसांपूर्वी सासूबाई माझ्याबद्दल काहीतरी बोलल्या होत्या. त्यावेळी माझी चूक नव्हती, पण माझ्या नवऱ्यानं माझी बाजू नाही घेतली. आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये होतो. तिथे कोणीतरी असं काहीतरी बोलत होतं. तो त्याच्या पार्टनरबद्दल किती छान बोलत होता. माझ्या नवऱ्यानं माझ्याबद्दल एक अवाक्षर सुद्धा काढलं नाही. ह्या गोष्टी मनात साचवून ठेवायची बायकांना फार सवय असते. आणि बायकांचा हा कप्पा आहे ना कायम ॲक्टिव्ह असतो. आणि जेव्हा अशी वेळ येते की मला असं वाटतं की माझा पार्टनर मला ज्या पद्धतीने प्रेम दाखवायला पाहिजे ते दाखवतच नाही, तेव्हा त्या कप्प्यातल्या सगळ्या आठवणी अशा वन बाय वन रिपीट होतात, पुन्हा पुन्हा नजरेसमोर येतात. मग मला काय वाटतं ना की मला माझ्या पार्टनरबद्दल तो फीलच येत नाही. का? कारण माझा डिझायर रिस्पॉन्सिव्ह आहे. माझा पार्टनर मला कसा वागवतो, माझ्याशी कसा वागतो याच्यानुसार माझा डिझायर बदलतो. जर तो मला प्रेमाने वागवत असेल, जे अर्ली स्टेज जेव्हा असते नात्याची किंवा लग्नाची, तेव्हा ते असं खूप छान एकमेकांशी वागत आणि बोलत असतात. पण नंतर नंतर ते कमी होतं, टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं. आणि बायकांना मात्र ही गोष्ट हवीच असते, कारण त्यांच्यासाठी ते पॅम्परिंग किंवा ते जाणवणं की हो मी हवी आहे याला, हे खूप महत्त्वाचं असतं. मग त्यांना त्यांच्यासोबत सेक्समध्ये काहीही करायची तयारी असते. आणि हे होत नाही म्हणून. प्लस लग्न झालं ना, पुरुषाच्या आयुष्यात फार फरक नाही पडत. बरोबर. रादर लग्नाच्या वेळी मुलीला हे सांगून पाठवलं जातं की तू चालली आहेस ना, तुला तिकडचं होऊन राहायचंय, तू पूर्ण तिकडची बनणार आहेस, तू बदलणार आहेस. पुरुष नाही, लग्न झालं तरी तू तसंच राहायला पाहिजे, बायको आली म्हणून बदलला नाही पाहिजे. याला काय अर्थ आहे? असंच असतं बऱ्याचदा फॅमिलीजमध्ये. आणि मग प्रॉब्लेम काय होतो ना की म्हणजे मी तर सगळी बदलली आहे, पण माझ्यासाठी इथे काहीच बदलत नाही आहे. मला बऱ्याचदा असं जाणीव करून दिलं जाते की तू इथली नाहीच आहेस, तू बाहेरून आलीस, हे तुझं नाहीच आहे. म्हणजे हे इन्स्टन्सेस खूप महत्त्वाचे आहेत. हे इन्सिडेंट जेव्हा राहतात डोक्यात, तेव्हा त्या बाईला डिस्कनेक्टेड फील होतं, आणि ती घर सोडून आलेली असते. आणि ह्याचा ना तिच्या कॉन्फिडन्स लेवलवर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये एकदम कॉन्फिडंट लेडी, मी माझे सगळे डिसिजन घेते, पण मी घरी आले ना की माझ्या अधिकार क्षेत्रात काहीच राहत नाही. मला समोरचा जो सांगेल तसंच करावं लागतं. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट सुद्धा माझ्या हातात नाही राहत. मी किचनमध्ये काय करायचं हे सुद्धा जर माझ्या सासूबाईच मला सगळं सांगणार असतील, आणि कधीच असं नाही होत की माझ्या आवडीचं किंवा मी म्हणते असं होत नाहीये. मग ह्या गोष्टीने माझा कॉन्फिडन्स जेव्हा खूप कमी होतो, तर मग तो कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट माझ्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट होतो. मी कॉन्फिडंट असेल ना, माझं ड्रेसिंग, माझी हेअरस्टाईल, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते. पण मग इथे माझा कॉन्फिडन्स कमी झाला की मला त्यात पण इंटरेस्ट नाही राहत. प्लस माझ्या घरची कामं जी ॲड होतात याच्याने मला मिळणारा मी टाईम कमी झालेला असतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून इम्पॅक्ट हा असतो की ती बर्नआउट फील करते. मी ऑफिसमध्येही काम करायचं, मी घरीही कामं करायची, आणि त्याच्यानंतर मी रात्री पण काम करायचं. तिच्यासाठी तो ॲक्ट एक काम बनतो, एक टास्क बनतं जे मला रात्री करायचं. ओके. म्हणजे माझे इमोशन्स ऑलमोस्ट झिरो झाले ना, म्हणून मला तो डिझायर नाही राहत. मग इथे तुमच्या पार्टनरचं काम येतं की तुम्हाला जर असं वाटतं की तुमची पार्टनर तुमच्यासोबत हवी आहे ना, तर तुम्हाला तिचं थोडंसं पॅम्परिंग करावं लागणार आहे. ती तुमच्या पूर्ण परिवाराच्या प्रॉब्लेमसाठी ती पण झटते आहे ना. जसे तुम्ही बाहेर जाताय, कामं करताय, समजा ती बाहेर जाऊन काम करत नसेल, ती घरात करते, पण घरातलं सगळं एका हाती सांभाळत असते. आणि मग तिला थोडासा उजवा हात दिल्यानं काय फरक पडणार आहे. आणि तिच्या गोष्टी मॅटर करतात. तिने कधीतरी काहीतरी वेगळं घातलाय ड्रेस किंवा हे, तेव्हा तिला तू छान दिसतीयस हे बोलणं. अरे समोर दिसलेल्या मैत्रिणी, कलिग्स ह्यांना असे कॉम्प्लिमेंट देता तुम्ही, आज मॅडम तुम्ही छान दिसताय, मग तुमच्या बायकोला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या बायकोच्या आवडीची एखादी गोष्ट करायला काय प्रॉब्लेम? कारण ह्या गोष्टी तिच्या इमोशनल सॅटिस्फॅक्शनसाठी महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा ती इमोशनली सॅटिस्फाईड असते ना, तेव्हा तिला तिच्या पार्टनरमध्ये खूप इंटरेस्ट असतो, आणि मग तिला ते सगळं करण्यात पण इंटरेस्ट येतो.
म्हणजे इमोशनल कनेक्शन खूप हो. असतं म्हणजे तर फिमेल हा झाला भावनिक अँगल. हां. आता ह्याला दुसरा अँगल पण आहे अजून, फिजिकल अँगल. हां. म्हणजे की मगाशी तुम्ही म्हटलं की प्रेम आहे, पण मला त्याच्यावर फिजिकल नाही होऊशी वाटत आहे. तर ती त्याला अनुभवते की म्हणजे कपल येतं आमच्याकडं, मेल आणि फिमेल. तर त्याचं सांगून होतं. म्हणजे इतर वेळी बाकी पुरुष येतात तेव्हा सांगतो तो मला की मला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, मला प्रीमॅच्युअर, म्हणजे त्याचे प्रॉब्लेम सांगत असतो. कधी कधी तो बऱ्याचदा एकटाच येतो किंवा लपून छपून पण येत असतो, असे पण असतात. पण जेव्हा कपल येते आणि खास करून आता बायको बोलते की सर, तो पहिला म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही आहे, माझं सगळं चांगलं आहे. मी जेव्हा प्रश्न विचारतो की तुमचं टायमिंग काय आहे, तुमचा हार्डनेस कसा आहे, तेव्हा ती सांगते की असं असं आहे. मग हा सांगतो त्याच्यापुढं की नाही, माझं 2-3 मिनटं होतं आणि नॉर्मल आहे सगळं सर माझं, आणि कधी कधी इरेक्शन नाही येत पण ठीक आहे, होतं कधी कधी. ती सांगते मग तिची बाजू, सर असं काही नाही आहे. ह्यांचं 10 सेकंदात म्हणजे एंट्री केल्या केल्या इजॅक्युलेशन होतं, वीर्य निघतं. नॉर्मल टाईम आहे 5 ते 15 मिनिट, ॲव्हरेज आपण पकडतो. बिलो 1 मिनिट इज ॲबनॉर्मल. स्टार्ट स्टॉप करून केलं तर तुम्ही 5-1 मिनिटं करू शकता. सो ती सांगते की ह्यांचं इतकं अर्ली होतं, माझी तर तयारी झालेली असते पण पुढं काहीच नाही होतं. मग मला इरिटेट होतं किंवा ह्यांचं इरेक्शनच तितकं स्ट्रॉंग नाही आहे, पेनिसमध्ये हार्डनेसच नाही आहे तेवढा, मग माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. बरं मी हे कुठं बोलू ना? मी माझ्या घरच्यांना सांगू शकते, त्यांना काय वाटेल अरे हिला काय झालं. माझ्या सासू सासऱ्यांना तर बोलू शकत नाही आहे. नवऱ्याला बोलायला गेलं तर त्याचा, कारण त्याच्यावर माझं प्रेम आहे खूप, कदाचित त्याला वाईट वाटेल खूप की मी असं का बोलते म्हणून. मग एकच जागा आहे जी आमच्यासमोर बोलू शकते, तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. म्हणजे का? कारण तिनं ते भरलेलं आहे ना इतक्या दिवसाचं, असं ती सगळं तिच्या भावनेतून वाहते की ना आता मला कंट्रोल नाही होते. मला माहिती आहे की मी बोलते ना ते की कदाचित लोकांना असं वाटेल की अरे नाही मला काय खूप इच्छा झाली आहे का, नवरा करतोय त्यात समाधानी नाही आहे का, पण ॲब्सोल्युटली तिला ऑर्गॅझम येत नाही आहे. का? कारण ह्याचं एकतर लवकर होतं आहे किंवा ह्याच्याकडे तेवढं इरेक्शन नाही आहे. आणि आता बोलायला फक्त एकच जागा आहे जिथे डॉक्टरांकडे आलेले आहेत. आणि म्हणून मग ती नंतर तिला ते इतकं इरिटेट होतं की तिची सेक्सवरची इच्छा सोडून जाते. म्हणजे तिचं प्रेम आहे नवऱ्यावर, नवरा सगळं करतोय, पण नवरा तिला सॅटिस्फाईड नाही करू शकत आहे आणि म्हणून ती बोलू पण नाही शकत आहे. आणि मग अशा वेळेला फक्त डॉक्टरांकडे येऊन ही गोष्ट बोलायची आणि मग त्यावेळेस ती सांगते की माझं समाधान नाही होते, मग ह्यासाठी मी आलेले आहे. शेवटी सोल्युशन सगळ्याच गोष्टींना असतं. बरोबर. तुम्ही जवळच्या डॉक्टरांना भेटा किंवा तुम्ही सेक्सॉलॉजी डॉक्टरांना भेटा, आम्हाला भेटा, त्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे, पण ते बोलल्याशिवाय नाही कळणार आहे ना. बरोबर. आणि आजकाल सगळं अवेलेबल हां. आहे, तुमच्यासारखे आहेत